नमस्कार, मी वर्षा नलवडे. संध्याकाळच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्यासह देशभरातील बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट 50 मधून. आष्टीच्या महेश सहकारी साखर कारखाना या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन. शेतकऱ्यांना ऊस लागवडीबाबतच्या नवीन तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन. तर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून ड्रोनद्वारे कारखान्याची पाहणी. नाशिकच्या मालेगावमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे कांदा, गहू, हरभरा यासह इतर पिकांना मोठा फटका. औषधांची फवारणी करूनही अपेक्षित फायदा न झाल्यानं वाढत्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल. खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीचं उद्दिष्ट 6 लाख क्विंटलनं वाढवलं. शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा. 13,50,000 क्विंटल धान खरेदी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही व्यवस्थाच नाहीये. जिल्हा परिषद शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीर. प्रशासनानं दखल घ्यावी अशी स्थानिकांची मागणी. सांगलीच्या बलगवडेत सौर ऊर्जेसाठी 12,000हून अधिक झाडांची कत्तल. गावकऱ्यांचा विरोध डावलून सौर ऊर्जेसाठी झाडांची कत्तल. ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींसह ग्रामस्थांमध्ये झाडांच्या कत्तलीनंतर तीव्र संताप. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेलं तोरणमाळ गारठलं. तोरणमाळमध्ये तापमानाचा पारा 8 पेक्षा देखील खाली घसरला. गारठा वाढल्यानं तोरणमाळचा यशवंत तलाव परिसरात पसरली आहे दाट धुक्याची चादर. नंदुरबार नगरपालिकेमध्ये व्होट जिहादमुळे शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा गंभीर आरोप. तर हा विजय शिवसेनेचा नाही तर व्होट जिहादचा आहे, हिना गावितांची टीका. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शहर उपप्रमुख सूरज लोखंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. आज संध्याकाळी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये लोखंडेंचा प्रवेश होणार. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन सतर्क. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गुन्हेगारांना पोलिसांकडून समज. तर मारामारी, चोरी यांसारख्या गुन्हेगारांचा यामध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा. कल्याण काळे, बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बैठक. सोलापूर महापालिकेमध्ये प्रहार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची शक्यता. प्रहार, एमआयएम आणि समाजवादी पक्ष मिळून तिसरी आघाडी बनणार. प्रहार आणि राष्ट्रवादीच्या युतीची बोलणी अंतिम टप्प्यात. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 537 उमेदवारी अर्जांची विक्री. मनपा कार्यालयामध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ. चंद्रपूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 17 प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये 66 इच्छुक उमेदवारांच्या पार मुलाखती पडलेल्या आहेत. कोल्हापुरातील जवाहरनगर प्रभागातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार. विकासाच्या मागणीसाठी आक्रमक अशी भूमिका. अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णसेवकांकडून शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मंगेश चिवटे यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पालिकेसाठी 3 सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावांचाही उल्लेख. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. तर भाजप नेते राजू शिंदेंच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघांची ही भेट. दोघांच्या भेटीनं चर्चांना उधाण. राज्यामध्ये शालेय सहल नेणाऱ्या स्कूल बस किंवा खासगी वाहनांवरती कारवाईचे आदेश. आता सहलींसाठी लाल परीला देखील परवानगी. तर 50 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक मात्र बंधनकारक. साताऱ्यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून निवृत्त माजी सैनिक प्रशांत कदम यांचा सन्मान. जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांसाठी करत असलेल्या कामाची दखल घेत कदमांचा सन्मान. वाशिममध्ये आजपासून 2 दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं ग्रंथदिंडीमध्ये सहभागी. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळेस सातारकरांकडून पाहुणचार. संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांची घरोघरी निवासस्थानी व्यवस्था. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद. 2 जानेवारी 2026 पर्यंत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद राहणार. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून उपाययोजना. सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीकडून ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. देश विदेशातील पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल. संध्याकाळी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी.
नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव हाऊसफुल. लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं श्रींचं दर्शन. शेगावात हॉटेल्स लॉजही हाऊसफुल. गोंदियामध्ये शक्तीदिनानिमित्त आदिवासी बांधवांकडून भव्य रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्यही सादर केलं. भंडाराच्या बेटाळामध्ये श्रीमद भगवद कथा सप्ताह उत्साहामध्ये सुरू, तर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना देखील नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद. बुलढाणा जिल्ह्यातील सारशिव ते कासारखेड रस्त्याची मोठी दुरवस्था. प्रशासनानं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तात्काळ न केल्यास आंदोलन करू, परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा. बीडच्या परळीतील बसस्थानकामध्ये धुळीचं साम्राज्य. आतापर्यंत 2 वेळा भूमिपूजन करूनही बसस्थानकाचं नूतनीकरण नाही. धुळीमुळे प्रवाशांचं आरोग्य धोक्यात. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 900 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 8,000 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती. सोन्याचे दर जीएसटीसह 1,41,728 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,36,900 रुपयांवर पोहोचले. रायगडमध्ये नगरसेविकेच्या पतीचा निर्घृण हत्या आणि त्यानंतर स्थानिक चांगलेच आक्रमक. खोपोली पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थांचा घेराव. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका. नागपूरमध्ये देह व्यापाराकरिता जागा उपलब्ध करून देणाऱ्या महिलेला अटक. एका पीडित महिलेची सुटका. आरोपीकडून रोख, मोबाईलसह इतर साहित्यही जप्त. इमामवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे जेबापूर या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात. डम्पिंगमुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिममध्ये 5 लाख रुपये अनुदानाच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित. विहिरी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी.